बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSRचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी आवश्यक निधी उभा करूया, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित होणाऱ्या कोल्हापूर CSR शिखर परिषदेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांच्या गरजा, प्राधान्य क्षेत्र व त्याकरता संभाव्य CSR अंतर्गत मदत तसेच निधी अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, मित्रचे CSR समन्वयक स्वरात हजरनीस यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्राधान्यक्रम ठरवताना या ठिकाणी प्रशस्त स्पोर्ट्स सेंटर, अम्युजमेंट पार्क, जिल्ह्यातील सर्व शाळा, फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, गडकोट किल्ल्यांचे सुशोभीकरण अशा विषयांना महत्त्व देण्यासाठी विचार व्हावा असे सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध प्राधान्य विषयांचे सादरीकरण करत शिखर परिषदेअंतर्गत उपस्थित राहणाऱ्या विविध व्यावसायिकांमार्फत CSR अंतर्गत नामांकित उद्योगांसह स्थानिक उद्योगांना जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता येईल. ही परिषद जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये आयोजित करून त्या ठिकाणी संबंधित सर्व विभाग सविस्तर सादरीकरण करून कामाचा प्राधान्यक्रम देणार असल्याचं सांगितलं. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.